हेक्टरी 1 लाख रुपयाप्रमाणे नुकसान भरपाई आपण या डिसेंबर महिन्याच्या शेवटल्या आठवड्यापर्यंत आपण त्यांना दिली पाहिजे। अध्यक्ष महोदय, जून 2023 ला अंबाळा आणि रिद्धपुर या 2 मंडळामध्ये 65 मिलीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये त्या भागामध्ये सोयाबीन कपाशी याचं मोठं नुकसान आहे। तर त्या सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही मिळाले नाही, ते सुद्धा पैसे तत्काळ देण्यात यावे। अध्यक्ष महोदय, ऑगस्ट 2022 ला उरुळ येथे मोठ्या प्रमाणात घराची पडझड गेल्या, त्या जमिनीचे सुद्धा अद्यापही पैसे देण्यात आलेले नाही, त्याचा सुद्धा लवकर नुकसान भरपाई द्यावी। अध्यक्ष महोदय, 22-23 चा संत्र्या आंब्या बाराचा जो विमा काढला गेला स्वयंचलित हवामान यंत्राच्या काही बिघाडामुळे त्या भागातील साधारणतः 2000 शेतकरी उरण-मोर्शी तालुक्याचे वंचित कदाचित राहू शकते। आपण त्या कंपनीला तत्काळ बोलावून त्यांच्याशी चर्चा करून तो विमा त्या संत्रोत्पादक शेतकऱ्यांना आपण दिला पाहिजे। अध्यक्ष महोदय, एक अतिशय महत्त्वाचा 40 वर्षापूर्वीचा एक प्रश्न आहे। अप्पर वर्धा नावाचं धरण झालं, त्या धरणामध्ये त्या भागातल्या शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, स्वतः धरणाला जमीन देऊन स्वतः भूमिहीन झाले, दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी त्या स्वतःचं बलिदान त्या शेतकऱ्यांना द्यावं लागलं। आज अध्यक्ष महोदय 180 दिवस झाले त्या शेतकऱ्याचं, त्या भूमिहीन झालेल्या शेतकऱ्याचं उपोषण चालू आहे, परंतु त्या उपोषणाकडे सरकारनं दखल घेतली नाही। मंत्रालयाच्या मध्ये सुद्धा उड्या त्या प्रकल्पग्रस्त बांधवांनी त्यावेळेस मारल्या आणि त्यांची मागणी काय अध्यक्ष महोदय, की जे जमीन शिल्लक आहे, शिल्लक असणारी जमीन आम्हाला वहिवाटी करता देण्यात यावी। दुसरा मुद्दा आहे की रेडी रेकनरचा त्यावेळेचा दर आणि आजच्या दरामध्ये प्रचंड तफावत आहे। विशेष असं पॅकेज त्या अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त आणि उरण-मोर्शी तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावं, ही मागणी त्यांची अध्यक्ष महोदय आहे। आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये समावेश करावा, ही मागणी प्रामुख्याने अध्यक्ष महोदय त्यांनी ठेवलेली आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात पवार समाज आणि शिकलकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे। पवार समाजातील शिकलकरी समाजाचे पोरं शिक्षण चांगलं त्यांनी घेतलं, परंतु नोकऱ्या लागू शकत नाही, शासकीय योजनेचा त्यांना लाभ भेटत नाही, शिक्षणापासून सुद्धा ते वंचित आहे। तर त्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध करून द्यावं, व्हॅलिडिटी सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावी। अध्यक्ष महोदय, वन विभागाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं, अध्यक्ष महोदय, महेंद्र नावाचं अभयारण्य जंगल आमच्या भागामध्ये आहे। 1 लाख हेक्टर पेक्षा जास्त मोठं क्षेत्र त्यांचं आहे, 5 वाघ आणि 250 प्राणी अध्यक्ष महोदय तिथे आहे। त्या महेंद्री जंगलाला राखीव वन संवर्धन क्षेत्र घोषित केल्यापेक्षा अभयारण्य जर अध्यक्ष महोदय आपण घोषित केलं आणि त्या भागामध्ये असणारे जे काही गावं आहे त्या लोकांची सुद्धा आता हरकत नाही, ते सगळे लोक आता शेती द्यासाठी तयार आहे, गाव सुद्धा द्यासाठी तयार आहे आणि एक मोठं अभयारण्य तिथं निर्माण होऊ शकते। त्याच्या माध्यमातून लाखो लोकांना, हजारो लोकांना रोजगार सुद्धा अध्यक्ष महोदय त्या माध्यमातून उपलब्ध होईल। धन्यवाद।